सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली परिसरात काल सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे ऐन हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आलेला हापूस आणि काजू संकटात सापडलाय। एकीकडे वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी बळीराजाच्या डोळ्यात मात्र पाणी आलंय। या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ झाली असून बुरशीजन्य रोगांचा धोका वाढलाय। ओलसर हवेमुळे फळमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाते। तयार होत असलेल्या आंब्यावर काळे डाग पडत असल्याने व्यापारी आणि ग्राहक खरेदीकडे पाठ फिरवत आहेत। परिणामी बाजारात आंब्याचे दरही मोठ्या प्रमाणात घसरलेत। सध्या पायरी आंबा 200 रुपये डझन तर हापूस आंबा 250 ते 350 रुपये डझन दराने विकला जात असला तरी बाजारात मंदीचं वातावरण आहे। वर्षभर मेहनत घेऊन उभे केलेले पीक डोळ्यात देखत खराब होत असल्याने बागायतदार हवालदिल झालेत। नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। आंबा लवकर संपुष्टात येईल कसं, आता जून झालेलं फळ आहे, पाऊस पडल्यामुळे अजून जोर लागेल त्याला, त्याच्यामुळे पिकण्याची प्रक्रिया खूप फास्ट होईल आणि आता फळमाशी वाढेल। फळमाशीचं खूप प्रादुर्भाव होईल, त्यामुळे कोकणात इथे आंबा बागायतदारांचं भरपूर नुकसान होण्याची शक्यता आहे। फळमाशीचं डिंक याच्यावर डंस ठेवल्यामुळे तिथे अळी होण्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्याचा हे आहे, आंबा खराब होण्याची प्रक्रिया होती। अळीचा जर प्रादुर्भाव झाला तर ह्या फळ हे खराब होणारच, त्यामुळे गिरायकाला पण देताना खूप मनाला पण लागतं। कसा काय हे पावसाचा परिणाम म्हणजे आज वेंगुर्ला सिंधुदुर्गात म्हणजे बऱ्याच ठिकाणी भरपूर पाऊस पडलाय। कणकवली पासून वेंगुर्ला किनारपट्टी, शिरोडा, आरावंदा, रेडी इकडे पण पाऊस पडलाय। इकडे मळेवाड, आरावंदा, हे आपलं मळगाव इकडे भरपूर पाऊस पडल्यामुळे झाडांचं खूप वादळी सदृश्य वातावरण झालं, झाडं पडली, आंबे कुठे कुठे पडले। पण याचा प्रादुर्भाव कसा की थंड वातावरण झाल्यामुळे फळांची खूप अतोनात हानी झाली। एकतर आंबा कमी आणि आलेलं फळ असं कमी खर्चात घ्यावं लागते लोकांना। खर्च किती होतो ह्याची कुठेच ताळमेळ बसत नाही। आणि आता बघायचं तर आंबा हा इकडच्या कोकणचा एक उत्पन्नाचं साधनच झालंय। पण यावर्षी ते फळमाशीचा प्रादुर्भाव, इतर कीटकांचा प्रादुर्भाव आणि मार्केटला दर नसल्यामुळे शेतकऱ्याचे दर आता चांगल्यापैकी दर होता, पण आता तो गडगडलाय। आंबा खूप चौथ्या दिवशी आडीत पिकतोय आणि जो 500-600 रुपये दर जाणारा आंबा 200, 250, 150 रुपयाने द्यावा लागतो शेतकऱ्यांना। कारण तोडणी करणं हे आता प्रत्येक जण मजुराच्या हातावर असतं आणि आज ते अशी प्रतिक्रिया झाली की मजूर आपापल्या घरी आपल्या पाऊस पडल्यामुळे इतर कामासाठी जातोय। आंबा तोडायचा कोणी, कसा काढायचा, कॅनिंग त्याच्यात भर आणि फळमाशीचं प्रादुर्भाव, त्यामुळे खूपच शेतकरी एकदम हतबल झाला आहे। पावसाचं वातावरण हे खूप धोकादायकच झालं आहे।